Okay, is it visible to all? Screen is visible? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So today we have to start the unit first, that is flow of fluids. Unit first मध्ये 3 बीट आहेत. कोणते कोणते आहेत बघा? तर फ्लो ऑफ फ्लुइड्स, त्यानंतर नेक्स्ट आहे साइज रिडक्शन आणि त्यानंतर नेक्स्ट आहे साइज सेपरेशन. असे 3 यामध्ये काय आहेत तर बीट आहेत. ते आपल्याला साइड बाय साइड बघायचे आहेत. तर सो all of you see the flow of fluids. So in that flow may be defined as fluid flow म्हणजे काय बघा? So it is defined as the flow of substances that do not permanently resist the distortion. सो ह्याच्यामध्ये बघा तर काय सांगितलेलं आहे तर त्यामध्ये काय होतं फ्लुइड फ्लो म्हणजे काय तर सबस्टन्स फ्लो होतोय त्या सबस्टन्सचा काय होणार आहे तर फ्लो होणार आहे आणि डिस्टॉर्शन दॅट डू नॉट परमनंटली रेजिस्ट द डिस्टॉर्शन. डिस्टॉर्शन म्हणजे काय तर तो सबस्टन्स आहे त्या स्टेजला राहत नाही त्याला काय म्हणतो आपण डिस्टॉर्शन म्हणतो. सो फ्लुइड इज कन्सिडर्ड टू बी अ मास ऑफ सबस्टन्स. आपण फ्लुइडला काय कन्सिडर करतोय बघा तर तो एक मास ऑफ सबस्टन्स आहे फॉर्मड बाय अ सिरीज ऑफ लेयर्स. आणि त्या फ्लुइडचे काय तयार होणार आहेत बघा तर लेयर तयार होणार आहेत. सिरीजने काय होणार आहेत एकमेकांवरती त्या फ्लुइडचे काय होणार आहेत तर लेयर्स तयार होणार आहेत सिरियली किंवा सिरीजने. सो फ्लुइड कन्सिडर्ड टू बी अ मास ऑफ सबस्टन्स फॉर्मड बाय द series of layers. So when an attempt is made to change its shape, जर आपण तो जो फ्लुइड आहे त्याचा शेप जर चेंज करण्याचा ट्राय केला किंवा अटेम्प्ट केला तर काय होतं बघा द लेयर्स ऑफ द फ्लुइड स्लाइड ओव्हर वन अनदर. मग ते जे फ्लुइडचे जे लेयर्स आहेत ते काय होतात बघा तर एकमेकांवरती स्लाइड होतात. इट मे बी स्लाइड ओव्हर वन अनदर अंटिल न्यू शेप इज अटेंड. म्हणजे जोपर्यंत नवीन शेप तो अचीव करत नाही किंवा अटेंड करत नाही तोपर्यंत काय होतात बघा जेव्हा आपण ट्राय करू तो त्या लेयरचा किंवा त्या फ्लुइडचा शेप चेंज करण्यासाठी तर काय होतं बघा जेव्हा आपण ट्राय करू तर काय होणार आहे तर त्याचा तो जो फ्लुइड आहे त्याचे लेयर्स एकमेकांवरती काय होणार आहेत तर स्लाइड होणार आहेत. इट मे बी स्लाइड ओव्हर वन अनदर जोपर्यंत नवीन शेप त्यांना अचीव होत नाही तोपर्यंत. So the fluid flow, at the end, the fluid is relieved of the stresses that is encountered during the flow. मग at the end ला काय होणार आहे बघा तर तो जो फ्लुइड आहे तो काय करतोय स्ट्रेस रिलीव्ह करतोय. इट मे बी द स्ट्रेस मे बी द रिलीव्ड किंवा स्ट्रेस रिलीव्ह होतोय त्यातून. सो द फ्लुइड फ्लो कॅन बी डिवायडेड इनटू फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स. आता तो जो फ्लुइड फ्लो आहे दिस इज जस्ट इंट्रोडक्शन पार्ट. आता हा जो फ्लुइड फ्लो आहे तर तो काय होतोय तर तो डिवाइड होतोय दोन टाइप्स मध्ये. तर फर्स्ट टाइप कोणता आहे बघा तर फ्लुइड स्टॅटिक्स हा फर्स्ट टाइप आहे आणि सेकंड आहे तो कोणता आहे फ्लुइड डायनॅमिक्स. आता फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये बघा काय होतं. सो फ्लुइड इन दॅट फ्लुइड स्टॅटिक्स द फ्लुइड स्टॅटिक्स डील्स विथ द फ्लुइड्स ऍट रेस्ट इन द इक्विलिब्रियम. ह्यामध्ये काय होतंय बघा तर ते जे फ्लुइड्स असतात ते कसे असतात तर इक्विलिब्रियम स्टेज मध्ये असतात. सो फ्लुइड्स ऍट रेस्ट इन द इक्विलिब्रियम. त्यानंतर फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये फ्लुइड कसं असतं बघा. सो इन दॅट फ्लुइड डायनॅमिक्स इट डील्स विथ द फ्लुइड्स इन द मोशन. आता फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये फ्लुइड कसं असतं तर फ्लुइड मोशन मध्ये असतं किंवा फ्लुइड काय होत असतं मूव्ह होत असतं. आणि स्टॅटिक मध्ये काय होत असतं तर फ्लुइड इक्विलिब्रियम स्टेज मध्ये असतं. कसं असतंय इक्विलिब्रियम असतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा काय सांगितलेलं आहे. सो द स्टडी ऑफ फ्लुइड्स ऍट रेस्ट इज बेस्ड ऑन द टू प्रिन्सिपल्स. आता तो जो फ्लुइड ऍट रेस्टचा जो स्टडी आहे तर तो दोन प्रिन्सिपल्स वरती आपण काय करतो स्टडी करतो त्याचा. तर कोणते आहेत दोन प्रिन्सिपल्स बघा तर फर्स्ट आहे प्रेशर ऍट द पॉइंट इज द सेम इन डायरेक्शन. आता ते जे प्रेशर आहे त्या पॉइंटचं जे प्रेशर आहे
ते काय असणार आहे, तर इट इज इन द सेम डायरेक्शन, सेम असणार आहे. आणि सेकंड पॉइंट काय आहे बघा, सो प्रेशर इज द सेम ऍट ऑल पॉइंट्स इन अ गिवन हॉरिझॉन्टल लाईन इन अ कंटिन्युअस फ्लुइड. आता ते ऑल पॉइंटचं जे प्रेशर आहे इन अ गिवन हॉरिझॉन्टल लाईन मध्ये ते कसं असणार आहे, तर ते कंटिन्युअस फ्लुइड असणार आहे. ऑल पॉइंटचं प्रेशर कसं असणार आहे, तर सेम असणार आहे. सो प्रेशर इज द सेम ऍट ऑल पॉइंट. ऑल पॉइंट मध्ये प्रेशर कसं आहे असतंय, सेम असते ऍट अ इन अ गिवन हॉरिझॉन्टल लाईन, गिवन हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आणि इन अ कंटिन्युअस फ्लुइड. आणि ते फ्लुइड कसं असणार आहे, तर ते कंटिन्युअस फ्लुइड असणार आहे. तर फर्स्ट बघा आपण यामध्ये काय बघितलं, फ्लुइड फ्लो मध्ये तर इट इज डिफाइंड एज द फ्लो ऑफ सबस्टन्सेस दॅट डू नॉट परमनंटली रेजिस्ट द डिस्टॉर्शन. त्याचं काय होत नाही, तर चेंज होत नाही. सो त्यानंतर नेक्स्ट काय बघितलं, तर फ्लुइड मध्ये काय होतं बघा, इट इज कन्सिडर्ड, फ्लुइडला काय कन्सिडर करतोय आपण, तर मास ऑफ सबस्टन्स. फ्लुइड मध्ये काय प्रेझेंट असतोय, तर इट इज हॅव्हिंग द मास ऑफ सबस्टन्स. इट इज फॉर्म बाय द सिरीज ऑफ लेयर्स. तर काय करतोय बघा, फ्लुइड कसं तयार होतोय, तर लेयर्स असतात, सिरीज ऑफ लेयर्स मुळे काय होतंय, तर तो फ्लुइड तयार होतो किंवा आपण त्याला कन्सिडर करतो. मग त्यामध्ये आपण काय करतोय बघा, जर आपण अटेम्प्ट केला तो फ्लुइडचा शेप चेंज करण्यासाठी, तर काय होतंय, ते लेयर्स असतात ते काय होतात, स्लाइड ओव्हर वन अनदर. इट कॅन बी स्लाइड ओव्हर वन अनदर अंटिल द न्यू शेप इज अटेन. जोपर्यंत नवीन शेप येत नाही तोपर्यंत ते काय होत आहेत, एकमेकांवरती स्लाइड ओव्हर होत आहेत. सो ऍट द एंडला काय होणार आहे, तो जो फ्लुइड मधला जो स्ट्रेस आहे तो काय होणार आहे, रिलीव्ह होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, तो जो फ्लुइड फ्लो आहे तो दोन टाइप मध्ये काय होतं, डिवाइड होतो. कोणता, तर फ्लुइड स्टॅटिक आणि फ्लुइड डायनॅमिक्स. आता फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये कसं असतं बघा, सो फ्लुइड स्टॅटिक डील्स विथ द फ्लुइड्स ऍट रेस्ट इन द इक्विलिब्रियम. त्या फ्लुइड स्टॅटिक्स मधलं जे इक्वेशन असतं ते कसं असतं, तर इक्विलिब्रियम स्टेजला असतं. आणि फ्लुइड डायनॅमिक्स जे हे असते, सॉरी, तर ते कसं असतं, फ्लुइड ते मोशन मध्ये असते. सो इट इज हॅव्हिंग द फ्लुइड्स इन द मोशन. सो द स्टडी ऑफ फ्लुइड्स ऍट रेस्ट इज बेस्ड ऑन द दोन प्रिन्सिपल्स वरती काय आहे, तर तो फ्लुइडचा स्टडी डिपेंड आहे ऍट रेस्टला असल्यानंतर. मग पहिलं कोणतं आहे बघा, तर प्रेशर ऍट द पॉइंट इज द सेम इन ऑल डायरेक्शन, सॉरी इन अ डायरेक्शन. मग ते जे प्रेशर आहे ते पॉइंटचं ते कसं आहे, तर त्या डायरेक्शन मध्ये सेम असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये सो प्रेशर ऍट द इज द सेम ऍट ऑल पॉइंट. ऑल पॉइंट मधलं जे प्रेशर आहे ते कसं असणार आहे, सेम असणार आहे इन अ गिवन हॉरिझॉन्टल लाईन इन अ कंटिन्युअस फ्लुइड. कंटिन्युअस आणि ते फ्लुइड कसं असतंय, तर कंटिन्युअस फ्लुइड असते ते. सो नेक्स्ट वी हॅव टू सी द मॅनोमीटर्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर इथून आपला मेन थेरोटिकल पार्ट सुरू होतोय. तर ह्यामध्ये एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, राईट अ नोट ऑन सिंपल मॅनोमीटर, डिफरन्शियल मॅनोमीटर किंवा इन्क्लाइन मॅनोमीटर किंवा राईट अ नोट ऑन मॅनोमीटर्स असंही विचारू शकतात इन ब्रीफ मध्ये किंवा इन शॉर्ट मध्ये. सो वी हॅव टू सी द मॅनोमीटर्स. सो मॅनोमीटर्स म्हणजे काय बघा, सो दीज आर द डिव्हाइसेस. हे काय आहेत, तर डिव्हाइसेस आहेत. ते कशासाठी यूज होतात बघा, सो दीज आर द युज्ड फॉर मेजरिंग द प्रेशर डिफरन्स. आपण काय करतोय, मॅनोमीटर्स कशासाठी यूज करतोय, तर आपल्याला प्रेशर डिफरन्स मेजर करायचा असतो. कशाने, मॅनोमीटर्स. सो दीज आर यूज फॉर मेजरिंग द प्रेशर डिफरन्स. एमसीक्यू साठी सुद्धा हे विचारलं जाऊ शकतं, डॅश डॅश आर यूज फॉर द मेजरिंग द प्रेशर डिफरन्स किंवा मॅनोमीटर्स आर यूज फॉर डॅश डॅश. तर काय येणार, प्रेशर डिफरन्स. सो देयर आर 3 टाइप्स ऑफ मॅनोमीटर. मॅनोमीटरचे 3 टाइप आहेत. कोणते कोणते 3 टाइप आहेत बघा, पहिला आहे सिंपल मॅनोमीटर. त्यानंतर सेकंड कोणता आहे बघा, डिफरन्शियल मॅनोमीटर. आणि थर्ड कोणता आहे, इन्क्लाइन्ड मॅनोमीटर. सो these are the 3 types of manometer. So we have to see in detail simple manometer. पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, तर सिंपल मॅनोमीटर बघायचं आहे. So all of you see the diagram of simple manometer or the construction of simple manometer. So this shape is U-tube shaped simple manometer.
here it is having the liquid A. Liquid A इथून इथपर्यंत असणार आहे. then having the liquid B. इथून इथपर्यंत वरती काय असणार आहे तर लिक्विड B प्रेझेंट असणार आहे. here it is the P1 P2. these are the pressures P1 and P2. here it is the point 1. here it is point 2, point 3. this is point 4 and this is point 5. here it is the M, here it is the R. हे काय आहे तर डिस्टन्स आहे. M प्लस R हे काय असणार आहे डिस्टन्स असणार आहे. सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट ह्या दोन्हीची लेवल कशी आहे तर त्या फ्लुइडची लेवल सेम आहे. So all of you see the simple manometer. So in that simple manometer, so it is a device which measures the pressure. हे काय आहे सिंपल मॅनोमीटर एक डिव्हाइस आहे. ते काय मेजर करते बघा. So it measures the pressure at a point in a fluid contained in a pipe or vessel. तर तो सिंपल मॅनोमीटर काय मेजर करतोय तर प्रेशर मेजर करतो. आणि त्यामध्ये काय प्रेझेंट आहे बघा तर इन अ फ्लुइड कंटेनर इन अ पाईप और व्हेसल. त्या पाईप मध्ये किंवा व्हेसल मध्ये हा काय आहे तर एक पाईप आहे. त्यामधलं काय करतोय तो फ्लुइड कंटेनर इन अ व्हेसल और पाईप. त्या फ्लुइडचा काय करतोय तो सिंपल मॅनोमीटर डिफरन्स काय प्रेशर काय करतोय मेजर करतो. सो इट इज यूज फॉर द मेजरिंग द प्रेशर डिफरन्स. प्रेशर काय करतोय तो मेजर करतोय कशाचं त्या फ्लुइडचं. सो इट इज मोस्ट कॉमनली युज्ड. हा जो सिंपल मॅनोमीटर आहे तो काय होतोय बघा तर मोस्ट कॉमनली आपण काय करतोय यूज करतो. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सो इट कन्सिस्ट ऑफ द यू ट्यूब, ग्लास यू ट्यूब. ती कशी आहे तर ग्लास यू ट्यूब असणार आहे. सो इट इज कन्सिस्ट ऑफ द ग्लास यू ट्यूब फिल्ड विथ द लिक्विड ए. काय केलेलं आहे बघा. सो इट इज फिल्ड विथ द लिक्विड ए ऑफ डेन्सिटी PA, सॉरी ऑफ डेन्सिटी रो ए. तिथे काय असणार आहे तर ते रोचं साइन असणार आहे किलोग्राम पर मीटर क्यूब. डायग्राम मध्ये दिसली सगळ्यांना. इट इज हॅव्हिंग द ग्लास यू ट्यूब. सो filled with the liquid A of density PA. Liquid A. This is the liquid A. Filled with the liquid A of density rho A. आपण डेन्सिटी कशामध्ये मेजर करतो तर रो मध्ये. सॉरी डेन्सिटीचं साइन काय आहे तर रो साइन आहे. म्हणून आपण काय करणार इथं तर रो ए लिहिणार. सो किलोग्राम पर मीटर क्यूब. सो अबव लिक्विड ए. अबो लिक्विड ए च्या वरती काय केलेलं आहे बघा. सो द आर्म्स आर फिल्ड विथ द लिक्विड बी ऑफ डेन्सिटी PB किलोग्राम पर मीटर क्यूब. आता अबो लिक्विड ए च्या वरती काय केलेलं आहे बघा. ते जे आर्म्स आहेत ते काय केलेले आहेत तर त्या लिक्विड बी ने काय केलेले आहेत फिल केलेले आहेत. सो अबो लिक्विड ए, हा लिक्विड ए च्या वरती. सो द आर्म्स आर फिल्ड विथ द लिक्विड बी. इथे काय आहे तर लिक्विड बी प्रेझेंट आहे. मग अबो लिक्विड याच्या वरती ते जे आर्म्स आहेत ते काय केलेले आहेत तर लिक्विड बी ने फिल केलेले आहेत. ऑफ द डेन्सिटी रो बी किलोग्राम पर मीटर क्यूब. सो द लिक्विड्स ए एंड बी आर इमिसिबल. ते जे लिक्विड्स ए आणि बी आहेत ते काय आहेत बघा तर ते इमिसिबल आहेत. अँड इंटरफेरन्स कॅन बी सीन क्लिअरली. आता त्यामध्ये काय असणार आहे बघा ए आणि बी हे दोन काय असणार आहेत इमिसिबल. म्हणजे काय तर ते दोन्ही मिसिबल नसणार आहेत. ते काय असणार आहेत ते सेपरेट असणार आहेत. ते दोन्ही एकमेकांसोबत मिक्स होणार नाहीत. लिक्विड ए पण मिक्स होणार नाही आणि लिक्विड बी पण काय होणार नाही एकमेकांसोबत ते मिक्स होणार नाहीत. आणि आपण काय करू शकतो तर ह्याच्यामध्ये इंटरफेरन्स काय करू शकतो. सो इंटरफेरन्स कॅन बी सीन क्लिअरली. म्हणजे इथं लिक्विड हे काय आहे ए आहे आणि इथं लिक्विड बी आहे. हे दोन्ही काय होणार नाहीत एकमेकांसोबत मिक्स होणार नाही. ते काय होणार सेपरेट लगेच आपल्याला काय होणार दिसणार. म्हणजे आपल्याला काय होणार तर इंटरफेरन्स कॅन बी सीन क्लिअरली. आपण काय करू शकतो लगेच बघू शकतो की हे दोन्ही लिक्विड काय आहेत तर सेपरेट आहेत. हे वेगळं आहे आणि हे लिक्विड वेगळं आहे.
So if the two different pressures are applied on the two different arm, जर आपण जर काय केलं, दोन डिफरंट प्रेशर दोन डिफरंट आर्म वरती अप्लाय केले, so the meniscus of the liquid A will be higher in one arm than the other. मग आपण आता काय केलं, तर दोन डिफरंट प्रेशर दोन डिफरंट आर्म वरती अप्लाय केले, म्हणजे दिस इज द प्रेशर P1 and दिस इज द प्रेशर P2. मग हे काय केलं आपण, तर दोन डिफरंट प्रेशर आहेत, हे दोन डिफरंट आर्म वरती अप्लाय करतोय आपण. दिस इज P1, हा एक आर्म आहे आणि हा एक आर्म आहे. हा दुसरा प्रेशर आपण काय करतोय, P2 आर्म वरती आपण अप्लाय करतो. सो द टू डिफरंट प्रेशर्स will be applied on the two different arms. So the meniscus of the liquid A will be higher than the one another. मग कोणत्या तरी एकाचं काय असणार आहे, मेनिस्कस हाय असणार आहे दुसऱ्या लिक्विड पेक्षा. सो द मेनिस्कस ऑफ द लिक्विड A will be higher in one arm than the other. आता तो जो मेनिस्कस आहे, आता इथे काय आहे बघा, तर लिक्विड A चा जो मेनिस्कस आहे, इथे एक आहे मेनिस्कस आणि इथे एक असणार आहे. मग तो कसा असणार आहे, तर एका आर्म मध्ये हायर असणार आहे, म्हणजे ह्या आर्म वरती राईट आर्म वरती हा जो लिक्विड ए चा जो मेनिस्कस आहे तो कसा असणार आहे, तर हाय असणार आहे. सो लेट द प्रेशर्स ऍट पॉइंट 1 इज P1 पास्कल इन द लेफ्ट हँड साइड ऑफ द लिव्ह. मग आपल्याला काय अज्युम करायचंय बघा, तर प्रेशर ऍट पॉइंट 1 ला P1 पास्कल म्हणून प्रेशर आपण काय करायचंय, अज्युम करायचंय इन द लेफ्ट हँड साइड ऑफ द लिव्ह. आपल्याला प्रेशर P1 काय करायचंय, अज्युम करायचंय इन द लेफ्ट हँड साइड ऑफ द लिव्ह. डायग्रामच्या लेफ्ट साइडला we have to assume the pressure P1 Pascal in the left hand side of the live. Then let the pressure at the point 5 is P2 Pascal in the left hand side of the live. आता आपण काय करणार आहे बघा, इथं तर नेक्स्ट आहे ते पॉइंट 5 ला किती असणार आहे प्रेशर, P2 असणार आहे. सो वी हॅव टू अज्युम दॅट द प्रेशर P2 at point 5 we have to assume P2 Pascal म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ते अज्युम करायचं आहे इन द राइट हँड साइड ऑफ द लिव्ह. सो फ्रॉम द प्रिन्सिपल्स ऑफ फ्लुइड स्टॅटिक्स, आता फ्लुइड स्टॅटिकच्या प्रिन्सिपल्स वरून काय सांगतो आपण, द प्रेशर ऍट पॉइंट 2 कॅन बी रिटन एज. आता पॉइंट 2 वरचं जे प्रेशर आहे फ्लुइड स्टॅटिकच्या प्रिन्सिपल्स वरून आपण काय करणार आहे, तर ते इक्वेशन फॉर्म होणार आहे तिथे. तर ते इक्वेशन काय झालं बघा, सो प्रेशर ऍट पॉइंट 2 इज इक्वल टू काय केलं बघा, P1 प्लस M प्लस R PBG. P1 प्लस काय केलं, M प्लस R इंटू PB लिक्विड B PBG. जी काय घेणार आहे आपण, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून काय करतो, तो जी आपण कन्सिडर करतो. इथपर्यंत समजलं का, काय बघितलं आपण, सिंपल मॅनोमीटर मध्ये काय करतो आपण, तर प्रेशर काय करतोय, मेजर करतोय. इट मेजर्स द प्रेशर ऍट अ पॉइंट इन अ फ्लुइड कंटेनिंग इन अ पाईप और व्हेसल. त्या पाईप मध्ये काय केलेलं आहे, तर पाईप मध्ये किंवा व्हेसल मध्ये जे फ्लुइड आहे त्याचा काय करतो आपण, प्रेशर डिफरन्स आहे तो मेजर करतो. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, आता ह्या डायग्राम मध्ये, सो इट कन्सिस्ट ऑफ द glass U-tube. It is having the glass U-tube filled with the liquid A of density PA kilogram per meter cube. त्यामध्ये काय केलेलं आहे, लिक्विड A फिल केलेलं आहे, filled with the liquid PA किंवा rho A of filled with the liquid A of density rho A किलोग्राम पर मीटर क्यूब. त्यानंतर अबोव द लिक्विड ए वरती काय केलेलं आहे बघा, आता इथं द आर्म्स आर फिल्ड विथ द लिक्विड बी ऑफ डेन्सिटी रो बी किलोग्राम पर मीटर क्यूब. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, आता ह्याच्यामध्ये तर आपल्याला ते जे लिक्विड्स ए आणि बी आहेत तर ते कसे आहेत बघा, तर ते इमिसिबल आहेत.
ते कसे आहेत, इमिसिबल आहेत. अँड इंटरफेरन्स कॅन बी सीन क्लिअरली. आणि काय होतं ह्याच्यामध्ये, तर इंटरफेरन्स लगेच दिसतोय आपल्याला. म्हणजे ए आणि बी काय आहेत, तर इमिसिबल असणार आहेत, एकमेकांसोबत सोल्युबल नसणार आहेत. म्हणजे इथं जरी समजा इथून इथपर्यंत जरी लिक्विड ए असलं आणि इथून वरती जरी लिक्विड बी असलं, तरी ते दोन्हीचा डिफरन्स आपल्याला काय होणार, लगेच लक्षात येणार. म्हणजे ते इमिसिबल आहेत. मग आपण काय केलं, दोन डिफरंट प्रेशर वरती तर दोन डिफरंट आर्म जर आपण अप्लाय केले तर काय होणार आहे बघा. हे काय आहेत, दोन डिफरंट आर्म आहेत. सो इफ टू डिफरंट प्रेशर्स आर अप्लाइड ऑन टू डिफरंट आर्म, दोन प्रेशर आहेत, हे P1 P2 आणि हे पण दोन आर्म आहेत 1 and 2. मग इफ टू डिफरंट प्रेशर्स आर अप्लाइड ऑन द टू डिफरंट आर्म्स, so the meniscus of the liquid A will be higher than that of the other liquid. मग तो जो A चा जो मेनिस्कस आहे, A लिक्विडचा, तो कसा असणार आहे, एका आर्म मध्ये कसा असणार आहे, तर इन वन आर्म इट इज हायर. देन आपल्याला काय करायचं आहे बघा, ऍट पॉइंट 1 ला प्रेशर काय करायचं आहे, P1 पास्कल इन द लेफ्ट साइड hand side of the limb. So we have to assume, let the pressure P1 let the pressure P1 at point 1 in the left hand side of the limb and let the pressure P2 at point 5 in the right hand side of the limb. मग आपण काय सांगतोय बघा, फ्लुइड स्टॅटिकच्या प्रिन्सिपल वरून ते जे प्रेशर आहे पॉइंट 2 ला काय होणार आहे, सो इट कॅन बी रिटन ॲज, आपण कसं रिटर्न करतोय बघा, सो प्रेशर ॲट पॉइंट 2 इट इज इक्वल टू द P1 प्लस M प्लस R PBG. हे इक्वेशन काय होणार आहे, तर फॉर्म होणार आहे P1 प्लस M प्लस R PBG. दिस इज कॉल्ड एज द इक्वेशन, हे काय झालं, इक्वेशन फर्स्ट. where M plus R म्हणजे काय बघा आता इथं, so distance from the points 3 to 4 and distance from point 4 to 5. Distance from points 3 to 4 and 3 to 5, that's called as the M plus R. Distance between points 3 to 4 and 4 to 5. Then next बघा काय सांगितलेलं आहे, so since points 2 and 3 are at the same level, आता points 3 आणि 4 आहेत, तर ते काय केलेले आहेत बघा, तर सेम लेवलला काय केलेले आहेत, सो ते कसे आहेत बघा, points 2 आणि 3 these are at the same level. लेवल कशी आहे, सेम आहे. सो द प्रेशर ऍट द पॉइंट 3 मे बी रिटन ॲज, आता ते पॉइंट 3 वरचं जे प्रेशर आहे ते आपण कसं राईट डाऊन करतोय बघा, सो प्रेशर ऍट पॉइंट 3 इज इक्वल टू काय राईट डाऊन करणार आहे आपण, तर P1 इंटू ब्रॅकेट M प्लस R PBG. हे काय झालं, प्रेशर ऍट पॉइंट 3 चं इक्वेशन झालं. काय असणार आहे प्रेशर ऍट पॉइंट 3 ला, सो P1 इंटू ब्रॅकेट M प्लस R PBG. P1 इंटू ब्रॅकेट M प्लस R इंटू PB आणि जी काय असणार आहे, ग्रॅव्हिटी असणार आहे, जी असणार आहे. सो प्रेशर ऍट पॉइंट 3 इज इक्वल टू काय असणार आहे, तर P1 इंटू ब्रॅकेट M प्लस R इंटू PB इंटू G. That's called as the equation 2. Then next बघा काय सांगितलेलं आहे, so the pressure at point 4 can be written from the right hand side of the limb. आता ते जे पॉइंट 4 चं जे प्रेशर आहे, पॉइंट 4 चं जे प्रेशर आहे ते काय करतोय आपण, फ्रॉम पॉइंट 2 वरून काय करतोय, राईट डाऊन करतोय, फ्रॉम P2 पॉइंट 4 चं जे प्रेशर आहे ते काय करतोय आपण,
.4 जे प्रेशर आहे, सो वी हॅव टू रिटर्न फ्रॉम P2. ह्या P2 पॉइंट वरून काय करतो आपण, 0.4 प्रेशर राईट डाऊन करतो. मग ते कसं राईट डाऊन करणार आहे बघा आपण आता. सो प्रेशर ऍट 0.4 इज इक्वल टू काय होणार आहे बघा आता इथं. सो प्रेशर ऍट 0.4 इज इक्वल टू काय असणार आहे, P2 प्लस GM/PB. काय असणार आहे बघा आता इथं, P2 प्लस GM/PB. P2 प्लस GM/PB. 0.4 वरून काय करतो आपण, फ्रॉम P2 काय असणार आहे प्रेशर, P2 प्लस P2 प्लस काय असणार आहे, GM/PB. सो नेक्स्ट पॉइंट बघा, दॅट इज कॉल्ड एज द इक्वेशन 3. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा. सो इन अनदर मॅनर मध्ये बघा, सो द प्रेशर ऍट 0.4 कॅन बी रिटर्न फ्रॉम द 0.3. मग आपण ते जे प्रेशर आहे 0.4 वरूनच काय करतोय आपण, ते रिटर्न करतोय फ्रॉम 0.3. दॅट इज लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड वरून पण आपण काय करणार आहे, ते प्रेशर राईट डाऊन करणार आहे फ्रॉम 0.3. मग काय येणार आहे बघा. सो प्रेशर ऍट 0.4 इज इक्वल टू P1 प्लस PB into bracket M plus RG minus PA RG. This is called as the equation 4. 0.4 ला आपण इक्वेशन कसं राईट डाऊन करणार आहे, तर फ्रॉम 0.3 वरून. मग 0.3 वरून बघा, तर 0.3 हे इक्वेशन आहे असंच घेणार आहे आपण. बघा सेम आहे हे दोन्ही इक्वेशन, P1 here it is P1 प्लस काय केले इथं, फक्त प्लस केलेलं आहे, सॉरी So by mistakenly I have written the plus sign. So pressure at 0.4. आता इथं P1 असणार आहे, PB same here it is. Here M plus R here it is. G here it is G. मायनस फक्त आपल्याला काय करणार आहे, PA RG आपण काय लिहिणार आहे ते मायनस PA RG. This is called as the equation 4. 3 वरून काय करतोय आपण, तर 0.3 वरून आपण इक्वेशन 4 काय करतोय, अझ्युम करतो. 0.3 जे आहे तेच इक्वेशन आपण काय केलं, इथं राईट डाऊन केलंय, P1 PB here it is M plus R here it is G मायनस काय केलं आपण, PA RG मायनस PA RG. Then equation 3 and 4 represent the pressure at 0.4 only. आता इक्वेशन 3 आणि 4 आहेत, ते काय करतात बघा, तर ते प्रेशर काय करतात 0.4 लाच फक्त रिप्रेझेंट करतात. सो हेन दीज इक्वेशन्स शुड बी इक्वल. आता ते जे इक्वेशन्स आहेत 3 आणि 4 चे, तर तिथेच प्रेशर काय होतंय, डिटरमाइन होते 3 आणि 4 ला. म्हणून आपण काय करतोय, हे शुड बी, दीज इक्वेशन शुड बी इक्वल. म्हणून आपण 0.3 चा आणि 4 चे जे पॉइंट आहेत, सॉरी 0.3 आणि सॉरी इक्वेशन 3 आणि 4 आहेत, तर ते काय करतात बघा, तर ते प्रेशर 4 लाच रिप्रेझेंट करतात. 0.4 वरतीच फक्त प्रेशर रिप्रेझेंट होते इक्वेशन 3 आणि 4 चं. म्हणून आपण काय करतोय, इक्वेशन 3 आणि 4 हे दोन्ही काय करतोय, इक्वल ठेवतोय त्यांना. सो दिस शुड बी इक्वल. आता इक्वेशन लिहिताना बघा 3 आणि 4 काय करणार आपण, इज इक्वल टू करणार त्याचं. सो P1 प्लस काय करतोय आपण,
जी पी बी. P1 प्लस काय करणार आहे जी, यातला जी घेणार आपण, त्यानंतर पी बी, जी पी बी, हेड इज जी पी बी, हेड इज एम प्लस आर, इज एम प्लस आर. हा एम प्लस आर आपण इथं घेतला. मायनस काय करणार आहे पी ए आर जी, हा आहे असंच काय करणार आपण इथं घेणार. सो इज इक्वल टू काय करणार आपण पी टू जी एम पी बी, हे इक्वेशन आहे असं आपण काय करणार इथं लिहिणार. काय करणार बघा आता इक्वेशन 3 आणि हे 4 हे काय करतायत बघा, तर पॉइंट 4 ला रिप्रेझेंट करतात प्रेशर. इक्वेशन 3 आणि 4 मग आपण काय करणार, ते इक्वेशन काय करणार इक्वली डिवाइड करणार किंवा इक्वली इक्वल आहेत इक्वेशन. सो दीज इक्वेशन शुड बी इक्वल, हे इक्वेशन इक्वल आहेत म्हणून काय करणार आपण एकमेकांसोबत ते काय करणार राईट डाऊन करणार. मग कसं केलं आपण राईट डाऊन, सो हेड इज P1 प्लस काय केलं आपण जी पी बी, हेड इज जी, हेड इज पी बी, जी पी बी. त्यानंतर एम प्लस आर, एम प्लस आर आपण काय केलं इथं राईट डाऊन केलं, एम प्लस आर. मायनस काय केलं पी ए आर जी, मायनस पी ए आर जी आपण इथं राईट डाऊन केलं. इज इक्वल टू काय केलं आपण इथं P2 प्लस जी एम पी बी, P2 प्लस काय केलं जी एम पी बी, इथं काय केलं आपण राईट डाऊन केलं. सो दॅट इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 5. मग आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आपल्याला. हे 3 आणि 4 हे आपण काय केले इक्वल केले, त्यामुळे आपल्याला ते इक्वेशन काय करायचं सॉल्व्ह करायचं. मग ते कसं सॉल्व्ह करणार आपण, तर जे सेम जे हे आहेत तर ते काय करणार आपण अगोदर बाहेर घेणार. मग P1 मायनस P2 हे काय करणार आपण साइडला घेणार. जे सेम सेम टर्म्स आहेत त्या काय करणार आपण अगोदर बाहेर हे करणार. सो P1 हेड इज P1, हेड इज P2, हे दोन्ही टर्म्स कशा आहेत तर जरा जरा सेम आहेत. म्हणून काय करणार आपण P1 मायनस P2 इज इक्वल टू काय करणार बघा आपण आता इथं, तर जीएम पीबी, हा जीएम पीबी घेतला, हा जीएम पीबी घेतला. मायनस काय केलं आपण मायनस पीबी, हा पीबी आपण काय करणार इथं लिहिणार पीबी इनटू ब्रॅकेट एम प्लस आर जी. हेच काय केलंय, हेच इक्वेशन काय केलंय जी फक्त इकडे घेतलाय, इथं हे इक्वेशन आहे असंच काय केलंय इथं राईट डाऊन केलंय आपण. सो पीबी एम प्लस आर जी हेच इक्वेशन काय केलंय इथं पुढे कन्सिडर केलेलं आहे. प्लस काय केलं आपण पी ए आर जी. आता ही टर्म आपण इकडे राईट डाऊन करणार आहे म्हणून काय केलं इथं प्लस केलं आपण त्याचं. सो पी ए आर जी. परत हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार. मग डेल्टा सॉरी P1 मायनस P2 आपण बघितलं आहे अगोदर 12th मध्ये. P1 मायनस P2 म्हणजे काय, तर डेल्टा P. प्रेशर डिफरन्स काय करतो आपण त्याला कन्सिडर करतो डेल्टा P. सो डेल्टा P इज इक्वल टू काय असणार आहे बघा, तर एम पी बी जी, हेड इज एम पी बी जी हे घेतलं आपण. त्यानंतर काय केलं इथं एम पी बी जी मायनस केलं म्हणजे ह्या सेम टर्म्स आहेत एम पी बी आणि जी, आणि इथं पण काय आहे तर एम पी बी आणि जी ह्या दोन टर्म्स सेम आहेत म्हणून आपण इथं काय केलं त्या राईट डाऊन केले. मायनस काय करणार आपण इथं तर मायनस आर पी बी जी, मायनस काय करणार आपण आर पी बी जी, प्लस काय करणार आपण आर पी ए जी. ही टर्म काय केली आपण फक्त व्यवस्थित तिथं राईट डाऊन केली. कशी केली राईट डाऊन, तर ही जी टर्म आहे ही पहिली टर्म अशी राईट डाऊन केली त्यामुळे आपल्याला ही पण टर्म तशीच काय करावं लागणार राईट डाऊन करावं लागणार. सो आर पी बी जी प्लस काय केलं आपण तिथं तर आर पी ए जी. सो डेल्टा पी. मग लास्टला इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय होणार, हे एमपीबी जी कट होणार. कट झाल्यानंतर काय राहते बघा इथं आर राहते. आर इंटू ब्रॅकेट काय करणार आपण आता इथं पीए मायनस पीबी, पीए मायनस पीबी. हा जी सेम सेम टर्म्स आहेत त्या काय होणार तर कॅन्सल होणार. इथे काय होतंय हा जी पण कट होतोय, सॉरी हा एमपीबी जी कट होतोय, हा पण कट होतोय. हे दोन्ही टर्म्स इक्वल आहेत म्हणून कट झाल्या. इथं पण जी आहे ते इक्वल आहे म्हणून ह्या टर्म्स काय झाल्या कट झाल्या. म्हणून आर काय होणार ह्या दोघांमध्ये कॉमन राहणार. मग आर इंटू ब्रॅकेट काय करणार आपण पी
ए मायनस पी बी इंटू जी कन्सिडर करणार. दॅट इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 6. आपण त्याला काय म्हणतोय, इक्वेशन 6 म्हणतो. हे झालं आपलं सिंपल मॅनोमीटरचं इक्वेशन. सो द इम्पॉर्टंट कन्क्लुजन्स फ्रॉम द इक्वेशन 6 आर. आता इम्पॉर्टंट कन्क्लुजन्स कोणते कोणते आहेत इक्वेशन 6 वरून बघा. सो इट इज इझी टू मेजर द आर व्हॅल्यू इन मीटर्स. आपण काय करतोय तर इझिली मेजर करू शकतो आर व्हॅल्यू. So that is the difference in the levels of liquid A in the two limbs. तर परत एकदा बघा इक्वेशन कसं आलं हे, तर प्रेशर ऍट पॉइंट 2 ला, प्रेशर ऍट पॉइंट 2 ला काय केलं आपण, कसं राईट डाऊन केलं ते इक्वेशन, P1 प्लस काय केलं M प्लस R PBG. P1 प्लस काय केलं M प्लस R इंटू PBG केलं. ते काय झालं इक्वेशन नंबर 1 झालं. त्यानंतर नेक्स्ट काय केलं आपण, आता M प्लस R ला काय म्हणतो आपण, तर ते डिस्टन्स आहे कशामधला, तर पॉइंट 3 to 4 मधला आणि 4 to 5 मधला डिस्टन्स आहे कोणता, तर M प्लस R. मग ते जे 2 आणि 3 हे पॉइंट आहेत ते काय आहेत, तर सेम लेवलला आहेत. सो दीज आर ऍट द सेम लेवल. हे बघा दिसत आहेत का हे दोन्ही पॉइंट सेम, 2 आणि 3 हे पॉइंट आर ऍट द सेम लेवल. मग सो द प्रेशर ऍट पॉइंट 3 मे बी रिटन एज. आपण पॉइंट 3 चं प्रेशर कसं राईट डाऊन करणार आहे बघा. सो द प्रेशर ऍट पॉइंट 3 इज इक्वल टू काय केलं आपण, P1 इंटू ब्रॅकेट काय केलं M प्लस R घेतलं इंटू काय केलं PBG घेतलं. हे काय झालं इक्वेशन नंबर 2 आलं. आता so the pressure at point 4 can be written from the right hand side of the limb from the P2. आता pressure at point 4 चं प्रेशर आपण P2 वरून राईट डाऊन करणार. मग कसं राईट डाऊन करणार बघा. सो प्रेशर at point 4 इज इक्वल टू काय केलं आपण, P2 GM PB, P2 GM PB. काय केलं, प्रेशर at point 4 इज इक्वल टू P2 प्लस काय केलं, जी कॉमन घेतला ग्रॅव्हिटी, GM PB किंवा GM रो B. जिथे मी P म्हणते कॅपिटल P आहे तिथं काय काय आहे, तर तिथं PAPB आहे तिथं काय आहे, तर रो आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. सो GM PB हे काय झालं इक्वेशन नंबर 3 झालं. सो इन अनदर मॅनर मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सो प्रेशर ऍट 4 कॅन बी रिटर्न फ्रॉम द पॉइंट 3. आपण काय करू शकतो, तर पॉइंट 3 वरून पण प्रेशर काय करतो आपण, तर रिटर्न करू शकतो फ्रॉम द लेफ्ट हँड साइड वर. तर ते कसं मेजर करणार आहे बघा. सो द प्रेशर ऍट पॉइंट 4 इज इक्वल टू काय केलं, P1 इंटू PB M प्लस R मायनस PARG. हे काय झालं इक्वेशन नंबर 4 झालं. P1 इंटू PB इंटू ब्रॅकेट M प्लस R, त्यानंतर काय आहे मायनस PARG. So this is called as equation number 4. आता इक्वेशन 3 आणि 4 इट रिप्रेझेंट द पॉइंट 4 ओनली. मग इक्वेशन 3 आणि 4 हे काय रिप्रेझेंट करतात बघा, तर पॉइंट 4 वरतीच काय करतात, प्रेशर रिप्रेझेंट करतात. या पॉइंट 4 वरतीच इक्वेशन 3 आणि 4 प्रेशर रिप्रेझेंट करतात. मग आपण काय करणार, ते इक्वेशन इक्वल आहेत असं समजणार. तिसरं आणि चौथं इक्वेशन, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन आपण काय समजणार, इक्वल समजणार. मग इक्वल समजतो म्हटल्यानंतर आपण काय करणार, इथं ते राईट डाऊन करणार. सो वी हॅव टू फर्स्ट राईट डाऊन द इक्वेशन 4. मग P1 प्लस काय केलं आपण, G PB केलं, P1 प्लस G PB इंटू ब्रॅकेट M प्लस R मायनस काय करणार आपण, PARG इज इक्वल टू काय करणार, इक्वेशन 3 लिहिणार, P2 प्लस काय केलं GM PB. हे झालं इक्वेशन नंबर 5. मग नेक्स्ट काय करणार आपण, इथं सेम टर्म्स काय करणार, बाजूला घेणार. P1 मायनस P2 हे काय केलं, एका साईडला घेतलं इज इक्वल टू काय करणार आपण, सो GM PB काय केलं आपण इथं, तर काय केलं,
एम पी आणि बी इथं सेपरेट घेतलं मायनस काय केलं आपण आता इथं तर पीबी हा पीबी घेतला इथं पी बी इंटू ब्रॅकेट काय केलं आपण एम प्लस आर सॉरी हा जीएमपीबी काय केलाय आपण तर फर्स्टली इथं राईट डाऊन केलेला आहे जीएमपीबी हा जीएमपीबी त्यानंतर काय केलं मायनस केलं आपण मायनस काय केलं पीबी हा पीबी इथं घेतलाय आपण इंटू ब्रॅकेट काय केलं एम प्लस आर हा जी काय केलाय फक्त इथं राईट डाऊन केलाय इकडे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस काय केलं आपण पीए आरजी पीए इंटू आरजी त्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा सो P1 मायनस P2 म्हणजे काय तर डेल्टा पी इज इक्वल टू काय घेतलं मग आपण सो एम पी बीजी मायनस काय केलं एम पी बीजी सो आपण काय केलं बघा इथं एम पी पी आणि जी ही टर्म काय केली इथं पुढे लिहिली त्यानंतर काय केलं आपण आता इथं मायनस एम पी पी जी मायनस काय केलं आपण तर आर पी बी जी आर पी बी आणि जी इथे घेतलं प्लस काय केलं आर पी ए आणि जी इकडे साईडला घेतलं सो डेल्टा पी इज इक्वल टू काय केलं बघा आपण आर इंटू ब्रॅकेट काय करणार आहे बघा आपण इथं तर पी ए मायनस पीबी इंटू जी हे झालं इक्वेशन नंबर 6 हे काय झालं आपलं लास्ट इक्वेशन येणार आहे हे काय होलं कट झालं एमपी पीजी कट झाला त्यानंतर जी जी काय होणार आहे कट होणार आहे सो डेल्टा पी इज इक्वल टू काय झालं आर इंटू ब्रॅकेट पीए मायनस पीबी इंटू जी इम्पॉर्टंट कन्क्लुजन काय आले इक्वेशन 6 वरून तर आपण काय करू शकतो इझिली आर व्हॅल्यू काय करू शकतो मेजर करू शकतो मीटर्स मध्ये दॅट इज द डिफरन्स इन द लेवल्स ऑफ द लिक्विड ए इन द टू लिम्स आपण काय करू शकतो तर डिफरन्स मेजर करू शकतो दोन लिम्स मधला त्यानंतर सो आपण काय करू शकतो तर आर व्हॅल्यू इट इज इझी टू मेजर द आर व्हॅल्यू आपण आर व्हॅल्यू मेजर करू शकतो इझिली त्यानंतर नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे सो व्हॅल्यू ऑफ डेल्टा पास्कल इट इज इंडिपेंडेंट ऑफ द व्हॅल्यू ऑफ यम म्हणजे डेल्टा पास्कलची जी व्हॅल्यू आहे तो जो डेल्टा पास्कल आहे तो काय आहे तर इंडिपेंडेंट आहे इट इज इंडिपेंडेंट ऑफ द व्हॅल्यू ऑफ यम अँड ऑल्सो डायमेन्शन्स ऑफ द युट्यूब आता काय केलेलं आहे बघा आता इथं तर वाईड रेंज मध्ये
प्रेशर काय करतोय आपण अप्लाय करतो. सो द सेन्सिटिव्हिटी ऑफ द लिक्विड्स इट इज एम्प्लॉयड इज इन द मेजरमेंट इज इम्पॉर्टंट. म्हणजे आपण काय करतो, तर ती जी लिक्विडची जी सेन्सिटिव्हिटी आहे तर ती काय आहे, तर ती इम्पॉर्टंट आहे. सो द प्रेशर डिफरन्सेस आर लार्ज. जर प्रेशर डिफरन्स जर लार्ज असतील तर काय होणार आहे बघा. आता हॅव्हिंग द मर्क्युरी एक्झाम्पल दिलंय मर्क्युरीच. मग हॅव्हिंग द हाय डेन्सिटी लिक्विड A कॅन बी युज्ड ॲज अ मॅथमॅटिक मेथड. आता इथं आपण काय करतोय बघा, तर प्रेशर डिफरन्स जर लार्ज असेल तर आपण काय यूज करतोय, तर मर्क्युरी यूज करतोय. लिक्विड A म्हणून इथं काय करणार आहे, तर मर्क्युरी यूज करणार आहे. सो इट कॅन बी युज्ड ॲज अ मॅथमॅटिक मेथड. तो काय करतोय आपण, तर मॅथमॅटिक मेथड म्हणून काय करतोय, तो यूज करतो. आता तो जो मर्क्युरी आहे त्याला कसं आहे, तर लो वेपर प्रेशर आहे. मर्क्युरीचं वेपर प्रेशर कसं आहे, तर व्हेरी लो आहे. सो अँड हेन्स इट इज अन एक्सलंट फ्लुइड टू बी युज्ड इन द बॅरोमीटर. आता हे जे एक्सलंट फ्लुइड आहे, मर्क्युरी कसं आहे, एक्सलंट फ्लुइड आहे. म्हणजे त्याचं वेपर प्रेशर कसं असतंय, लो असतं. म्हणून आपण काय करतोय, ते एक्सलंट फ्लुइड म्हणून आपण बॅरोमीटर मध्ये यूज करतो. म्हणजे हा बॅरोमीटर आहे, इट इज सेम दॅट ऑफ द सिंपल मॅनोमीटर. हा एक त्यामधलाच एक टाइप आहे. सो लिक्विड सच एज बेन्झिन हॅव्हिंग द हाय वेपर प्रेशर. मग ते जे लिक्विड्स आहेत म्हणजे कोणतं, तर बेन्झिन, त्याला काय आहे, तर हाय वेपर प्रेशर आहे. सो हेन्स इट इज व्होलाटाईल. आणि म्हणून तो काय आहे, त्याचं वेपर प्रेशर हाय असल्यामुळे बेन्झिन कसं आहे, व्होलाटाईल आहे. सो मर्क्युरी इज नॉन कोरोसिव्ह. मर्क्युरी कसा आहे, नॉन कोरोसिव्ह आहे. अँड डू नॉट रिएक्ट विथ द फ्लुइड हुज प्रेशर इज टू बी मेजर्ड. म्हणून आपण मर्क्युरी काय यूज करतो बघा, तर मर्क्युरी कसा आहे, नॉन कोरोसिव्ह आहे आणि तो कोणत्याही लिक्विड सोबत किंवा फ्लुइड सोबत तो रिएक्ट होत नाही. आणि ज्याचं प्रेशर आपल्याला मेजर करायचं आहे तर तो रिएक्टच होत नाही त्या प्रेशर ह्याच्यासोबत, लिक्विड सोबत. त्याचं प्रेशर आपल्याला मेजर करायचं आहे, मग तोच युजफुल असणार आहे आपल्यासाठी. म्हणून आपण काय करतोय, तर मर्क्युरीज काय करतोय आपण यूज करतो. सो इट इज क्विकली ऍडजस्टेड विथ द प्रेशर चेंजेस. तो काय होतोय बघा मर्क्युरी, तर क्विकली ऍडजस्ट होतो. कशासोबत ऍडजस्ट होतो बघा, तर प्रेशर चेंजेस सोबत काय होतं, तो मर्क्युरी ऍडजस्ट होतो ओविंग टू इट्स लो viscosity. So mercury manometers are employed for the measurement of pressure in the range of 0.5 to 17 centimeter using the U-tube design. आता ते जे मर्क्युरी मॅनोमीटर्स आहेत तर ते काय करतोय आपण, प्रेशरच्या मेजरमेंट मध्ये काय करतोय आपण, यूज करतो. इन द रेंज, किती रेंज असते त्याची, तर 0.5 टू 17 सेंटीमीटर युट्यूब ची काय असते, त्याची रेंज असते. सो युट्यूब इज माउंटेड इन द वुडन स्टँड. आता युट्यूब काय करतोय आपण, वुडन स्टँड मध्ये माउंट करतोय. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय असणार आहे बघा. सो ग्रॅज्युएटेड स्केल इन mm इज फिक्स्ड टू मेजर द हाईट. आता ती जी ग्रॅज्युएटेड स्केल आहे, आपण काय केलेली आहे, त्या मॅनोमीटरला ग्रॅज्युएटेड स्केल काय करतो, इथं ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएटेड स्केल आहे ती आपण अटॅच करणार आहे. मग काय होणार आहे बघा, अटॅच केल्यानंतर आपल्याला तर त्याची हाईट पण मेजर होणार आहे आणि डायरेक्टली गिव्स द प्रेशर. त्या हाईट सोबत ते काय करते, डायरेक्टली ती ग्रॅज्युएटेड स्केल आपल्याला प्रेशर पण काय करते, डायरेक्टली देते किंवा प्रेशर आपण डायरेक्टली रीड करू शकतो. सो इफ द प्रेशर डिफरन्सेस आर स्मॉल, ते जर प्रेशर डिफरन्सेस स्मॉल असतील, सो लिक्विड सच एज अल्कोहोल, वॉटर अँड कार्बन टेट्राक्लोराइड आर युज्ड. जर प्रेशर डिफरन्स स्मॉल असेल तर लिक्विड कोणते यूज करायचे, अल्कोहोल, वॉटर किंवा कार्बन टेट्राक्लोराइड काय करतो आपण, यूज करतोय. त्यानंतर ऍप्लिकेशन्स कोणते आहेत बघा सिंपल मॅनोमीटरचे, तर तो जो सिंपल मॅनोमीटर आहे तो काय करतोय बघा, तर इट हेल्प्स इन मेजरिंग द, तो काय यूज करतो, काय कशासाठी यूज होतोय बघा, हेल्प होतोय बघा, तर कन्झम्पशन ऑफ गॅसेस इन द केमिकल रिएक्शन. सिंपल मॅनोमीटरचा यूज काय आहे बघा, तर ते जे कन्झम्पशन आहे गॅसेसचं केमिकल रिएक्शनचं, तर ते काय ते मेजर करण्यासाठी काय होतोय, तर ह्या सिंपल मॅनोमीटरचा यूज होतो. इट इज यूज फॉर मेजरिंग द कन्झम्पशन ऑफ गॅसेस इन द केमिकल रिएक्शन. Then next use is what? So manometers are used in conjunction with the flow meters. Manometers काय करतोय आपण, तर काय करतोय, फ्लो मीटर्स मध्ये यूज करतोय आपण. सो फॉर द मेजरमेंट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड्स, फ्लो ऑफ फ्लुइड मेजर करण्यासाठी सिंपल लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा, काय करतोय आपण, मेजरमेंट ऑफ द फ्लो ऑफ फ्लुइड. फ्लुइडचा फ्लो मेजर करण्यासाठी आपण यूज करतो. एक्झाम्पल कोणता आहे बघा. So venturimeter and orifice meter are used for the measurement of pressure head using a manometer. Venturimeter आणि orifice meter मध्ये
काय करतोय आपण तर त्यामध्ये काय करतोय आपण मॅनोमीटर यूज करतोय व्हेंच्युरीमीटर मध्ये आणि ओरिफाइस मीटर मध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा. सो पायटॉट ट्यूब मेजर्स द सर 2 मिनिटं थांबा बरं का. झालं लास्ट आणि सर हा फाईल पण द्यायची. झालं हा. सो लास्ट काय आहे बघा. तर ह्यामध्ये काय केलेलं आहे तर तो जो पायटॉट ट्यूब आहे तर इट मेजर्स द व्हेलोसिटी हेड युजिंग अ मॅनोमीटर. तर पायटॉट ट्यूब मध्ये पण काय करतोय आपण मॅनोमीटर आपण यूज करतो. ते नेक्स्ट पुढे पॉइंट आहेत व्हेंच्युरीमीटर, ओरिफाइस मीटर आणि पायटॉट ट्यूब. हे नेक्स्ट 3-4 पॉइंट आहेत ते आपल्याला नंतर बघायचे आहेत इन डिटेल मध्ये. सो उद्या आपण डिफरन्शियल मॅनोमीटर आणि इन्क्लाइन्ड मॅनोमीटर बघूया. ओके. जरी उद्या सुट्टी वगैरे असेल तरी सुद्धा तुमचे जे काही एक्स्ट्रा लेक्चर असतील डायरेक्ट सेकंड इयरचे ते होतील, लक्षात ठेवा सगळ्यांनी.